नमस्कार, मी त्रिशाली पुंचे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे RNN न्यूजमध्ये. आज आपण बघणार आहोत हिट अँड रनचे जे केसेस होत आहेत नागपूरमध्ये, त्यावरती आपण पब्लिक ओपिनियन घेणार आहोत. नागपूरमध्ये होणाऱ्या हिट अँड रन केसेस बद्दल तुमचं काय मत आहे? हिट अँड रन हे तर दोन प्रकारे पाहिलं जाऊ शकतं. एक तर रॅश 4 व्हीलर ड्राईव्ह आणि 2 व्हीलर चालकांनी सिग्नल न फॉलो करणं, हे दोन्ही कारणं त्याला सांगितले जाऊ शकतात. नहीं, इसमें माता पिता का दोष नहीं बोल सकते हैं. अब इसमें कैसा होता है, अब हम जो बच्चे होते हैं ऑलरेडी वो जब मैच्योर हो जाते हैं, 18 साल के ऊपर होते हैं, तो खुद के ऊपर डिपेंड हो जाते हैं. तो उनको ऑलरेडी नॉलेज होना चाहिए कि हमें गाड़ी कैसे चलाना है. आता पहा, आता जे यंग मुलं आहेत त्याच्यामध्ये काय आहे, हे लोक दारू नशा घेतली की नशा घेतल्यानंतर ते स्पीडनं चालवायला लागतात गाडी. त्यांना कळत सुद्धा नाही की आपण कोणत्या मार्गाने कशा पद्धतीने चालून राहिलो. नाही, हे मुळातच चुकीचं आहे. कसं आहे की कायद्यामध्ये काही तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि आर्थिक भेद हा बघितला जातो. गरीब माणसाला जमानत मिळते का? तुम्ही बघा ना. त्याच्या पोलिसांना थोडं लक्ष दिलं पाहिजे. पोलीस आपल्या कोणत्यामध्ये बसले राहते, जो हेल्मेट नाही आहे त्याला पकडते, बाकी लोकांना जेव देते. रांग साईड मध्ये गेले काहीतरी जास्त प्रमाणात वाढत आहे हल्लीच्या काळामध्ये, तर त्यावरती तुमचं मत काय आहे? आमचे जसे रस्ते बनले आहे, नागपूरचे जसे रस्ते बनले आहेत त्या रस्त्याचे जे आता सिमेंट रोड झाले आहे, हे झाले आहे, तर नितीन गडकरी तसं ट्रॅफिकचा पण हे केला पाहिजे. सबसे पहले तो महानगर पालिका की तरफ से जो रोडों की सुधारना की जाती है, बात ये होती है कि रोड की सुधारना तो होती है, बट वो आधे में या तो छोड़ देते हैं या उनकी सुविधा के हिसाब से बनाते हैं. पोलीस आता जागोजागी पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याचा वॉच ठेवलेला आहे. त्यातले बरेचसे, असं माझ्या माहितीत तर बरेचसे CCTV कॅमेरे नॉट वर्किंग आहेत. तर त्या नॉट वर्किंगला त्यांनी सुरू करून परत एकदा हिट अँड रनवर वॉच ठेवला पाहिजे. और अभी जो यंग जनरेशन है वो कैसे गाड़ी चला रहा है कि वो रैश चला रहा है. इसमें आप देखिए रोडों में कोई टेबल से चला रहा है तो कोई स्पोर्ट्स बाइक ले रहा है. की आपला चालवण्याचा भान कसा आहे हे पण त्यांना कळत नाही. ते स्पीडने चालवतात. यंग जनरेशन असते त्याच्यामुळे काय असते, त्यांना ते वाटते. त्याच ठिकाणी जर श्रीमंत असेल तर त्याला जमानत दिल्या जाते. काही फरकच नाही पडत. यावरती नितीन गडकरींनी कोणत्या ऍक्शन्स घेतली पाहिजे? एक्शन तर आता ते किती वेळा म्हणते, त्याच्या नाही ऐकून राहिले तर का करणार आहेत? नितीन गडकरीला हे समजलं पाहिजे का जसे आपण रस्ते बनवले आहे तसे ट्रॅफिक नियम पण बनवायला पाहिजे. मैं किसी को दोष नहीं दे रहा हूँ. ऑटो वाले ज़रूरत से ज़्यादा सवारियाँ बैठाते हैं और जल्दी के चक्कर में उनकी वजह से और भी लोग गिरते हैं. ऐसा बहुत सारे एग्जांपल देखो आप. आणि समानता असायला पाहिजे. तो श्रीमंत असो की गरीब असो, जो गुन्हेगार आहे. हिट अँड रन मध्ये सगळ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. पोलिसनं कडक बंदोबस्त ठेवायला पाहिजे. कोणत्या 4 माणसं उभे राहिले तर बरोबर ट्रॅफिक आपल्या सिग्नल म्हणून लोक धरतात, तरी लोक आपल्या चालन फाळाच्या चक्करमध्येच राहते. चुकी आई वडीलची पण आहे ना, याच्यामध्ये मंत्रालय पण दोषी आहे. पोलीसवाल्याची चुकी आहे, पूर्ण पोलीसवाल्याची चुकी आहे, बाकी कोणाचीच नाही. आणि चालवून आलं तर जास्त करतो, पण ते ॲक्शनच नाही घेतं ते करणारच आहे. आता मी स्वतः ड्रायव्हर आहे, मला माहीत आहे. थोडासा जागा भेटले तर पटकन काढून घेतो. कारण मालूम आहे पोलीसवाला ते गाठी आहे, तो आपल्या चालन फाडून आला, मला थोडं रोखणार आहे. पण आता हे पण ते समोर आलं की ते निबंध देऊन सोडून द्या. अरे हे तसं पैसेवाले लोक आहे ना, हे माणसाला किडे मकोडे समजतात. मोठे लोक जे आहे पैसा बाप कमाईवाले, हे त्यांना किडे मकोडे समजतात. काय माझ्या बापाने पैसे कमवले आहे, बाप्पा साला चोर चटका होता, त्याने पण चोऱ्या करून पैसे जमवले, असे मुलं निघते. मग त्यांचे असे हिट अँड रन करतात, गरीब लोकांचे जीव घेतात आणि त्यांना निबंध लिहा आणि सोडून देतात. तर यावरती कारणीभूत कोण आहे असं तुमचं काय म्हणणं? मी तर याला कारणीभूत सगळ्यांनाच मानेल, कारण प्रत्येकाला घाई झालेली आहे. आता आपण जाणून घेतले लोकांचे मत. तर उद्या पुन्हा भेटूया नवीन टॉपिकवरती.